गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आपलं 5वं चॅप्टर ऑसिलेशन हे सुरू आहे. तर त्याच्यामध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन बघितलं, त्याच्यावरचे अजून डेरिवेशन बघितले. आता पुढचे जे काही टॉपिक आहेत ते असणार आहे एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन. म्हणजे काय की एखाद्या पार्टिकलचं किंवा एखाद्या ऑब्जेक्टचं आपल्याला एक्स्ट्रीम ज्या काही व्हॅल्यूज आहेत, म्हणजे काय डिस्प्लेसमेंटची, व्हेलॉसिटीची आणि ॲक्सलरेशनची आपल्याला काढायची आहे. तर याच्यासाठी जे आपण मागचे इक्वेशन डेरिवेशनमध्ये बघितलेले त्याचा आपल्याला इथे उपयोग होणारच आहे, यूज करायचं आहे आपल्याला. मागच्यासारखंच आपल्याला जे काही थेरॉटिकल टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल आणि डेरिवेशन पण जे काही असतील ते सॉल्व करून सांगेल, अंडरस्टँड करून देईल. आणि व्हिडिओच्या शेवटी ह्या जे काही नोट्स असतील त्याचे फोटो मी तुम्हाला सेंड करणार आहे आणि ते वेळच्या वेळी तुम्हाला काय करायचे, राईट डाऊन करायचे आहेत आपल्या फिजिक्सच्या नोटबुकमध्ये. तर बघा आता आपण आपल्या टॉपिककडे वळूया. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंटसाठी इज डिनोटेड बाय एक्स, नंतर वेलोसिटीसाठी इज डिनोटेड बाय व्ही आणि त्यानंतर ॲक्सलरेशनसाठी फॉर ए. मग आता आपल्याला सगळ्यात आधी डिस्प्लेसमेंट काढायचं. मग आता बघा आता द जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट एक्स इन अ सिंपल हार्मोनिक मोशन. बघा आता आपण सिंपल हार्मोनिक मोशनचे ही इक्वेशन बघितलेले होते. तर त्याच्यामध्ये जे काही डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन होतं ते आपल्याला इथे यूज करायचं आहे. ते असं आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. त्यानंतर ॲट द मीन पोझिशनला, मग ज्या वेळेस एखादा पार्टिकल किंवा एखादा ऑब्जेक्ट हा मीन पोझिशनला असेल तर त्यावेळेस इक्वेशन असणार आहे ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू 0 किंवा मग पाय. पाय म्हणजेच काय 180. आणि ज्या वेळेस म्हणजेच काय मग त्यावेळेस मीन जी काही व्हॅल्यू असणार आहे ती टाकल्यानंतर आपल्याला काय येणार आहे 0. म्हणजे इथे जी फायची व्हॅल्यू आहे मी 0 टाकेल किंवा पाय टाकेल तर आपल्याला जो काही डिस्प्लेसमेंट जे मिळणार आहे मिनिमम तर ते 0 असणार आहे. त्यानंतर बघा thus at a mean position the displacement of the particle performing simple harmonic motion is a minimum, म्हणजेच का 0 असणार आहे. at a extreme position, मग आता आपल्याला याच्यावरून मिनिमम वरून मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रीम पोझिशनचा पॉइंट काढायचा आहे. आणि मग त्यासाठी बघा आता हे जे काही मी काढत आहे ते एक्स्ट्रीम पोझिशन साठी आता आपल्याला काढायचं आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला इक्वेशन मिळणार आहे ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू पाय बाय 2 और त्याला 3 पाय बाय 2 असं दिलेलं आहे. आणि त्यावरून therefore x is equal to a sin omega t plus phi. Therefore x is equal to plus minus a sin pi by 2 and therefore x maximum is equal to plus minus a. thus अशा पद्धतीने आपल्याला जी काही एक्स्ट्रीम पोझिशन ची जी काही व्हॅल्यू आहे फॉर डिस्प्लेसमेंट साठी, एक्स्ट्रीम का अर्थच का मॅक्झिमम, आणि इकडे मिनिमम साठी आपण काढली बघा ती आली 0 आणि एक्स्ट्रीम म्हणजे मॅक्झिमम साठी काय आलेली आहे प्लस मायनस, म्हणजे ती पॉझिटिव्ह पण असू शकते किंवा निगेटिव्ह पण, म्हणून ती ए आलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला काढायची आहे व्हेलॉसिटी. बघा आता व्हेलॉसिटी साठी आपल्याला बघा आता व्हेलॉसिटी साठी अकॉर्डिंग टू द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन, म्हणजे काय सिंपल हार्मोनिक मोशनच्या नुसार आपल्याला जे काही इक्वेशन आहे ते मिळालेलं होतं आधी
इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजेच काय, ॲट द मीन पोझिशन. मग त्याच पद्धतीत जसं आपण डिस्प्लेसमेंटचं काढलं तसंच आपण इथे वेलोसिटीचं पण काढणार आहे. म्हणजेच काय, मीन पोझिशनला जी काय व्हॅल्यू आपल्याला असणार आहे ती असणार आहे एक्स इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, आणि व्ही मॅक्झिममच्या वेळेस जी काय व्हॅल्यू असणार आहे प्लस मायनस ए ओमेगा. आणि अशा पद्धतीने the velocity of the particle of simple harmonic motion is maximum at the mean position at the extreme ला काय असणार आहे 0. म्हणजे आपल्याला ज्या काही व्हॅल्यू आहे डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीच्या सिमिलरच मिळालेल्या आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता त्यानंतर आपल्याला ॲक्सलरेशन काढायचं आहे. काय काढायचं आहे, ॲक्सलरेशन. आणि म्हणून ॲक्सलरेशन साठी बघा, the magnitude of the acceleration of the particle in simple harmonic motion is omega square x. बघा आपण जे काही सिंपल हार्मोनिक मोशनच्या वेळेस बघितलं होतं तर ते ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. आणि ॲट द मीन पोझिशनला याचं देखील बघा, आता ॲट द मीन पोझिशनला जी काही व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे एक्स इज इक्वल टू 0. आणि मात्र बघा आता, आणि मिनिममच्या वेळेस काय असणार आहे ती देखील 0. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला जी आपल्याला काढायचं आहे, मेन टॉपिक आपला तोच आहे, त्या एक्स्ट्रीम पोझिशनच्या वेळेस आपल्याला व्हॅल्यू ही सिमिलरच मिळणार आहे प्लस मायनस ए. आणि सो अशा पद्धतीने जे काही ॲक्सलरेशन आहे मॅक्झिममच्या वेळेस ए मॅक्झिमम इज इक्वल टू मायनस प्लस ओमेगा स्क्वेअर एम. अशा पद्धतीने आपल्याला या वेगवेगळ्या अशा ज्या काही व्हॅल्यूज आहे एक्स्ट्रीम पोझिशनसाठी ह्या मिळालेल्या आहेत. त्यानंतर मग आता पुढचा जो काही टॉपिक असणार आहे ॲम्प्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे काय, आतापर्यंत आपण सिंपल डेफिनेशनच्या स्वरूपात ॲम्प्लिट्यूड बघितला होता, पिरियड बघितलं होतं, फ्रिक्वेन्सी. परंतु आपल्याला आता हे जे काही बघायचं आहे ते सिंपल हार्मोनिक मोशनच्या स्वरूपात बघायचं आहे. म्हणून बघा आता, ॲम्प्लिट्यूड फॉर ए इज डिनोटेड बाय ए. त्याच्यानंतर पिरियड फॉर टी अँड फ्रिक्वेन्सी फॉर एन इन अ सिंपल हार्मोनिक मोशन. आणि म्हणून आपल्याला आता वन बाय वन आपल्याला हे काढायचं आहे. बघा, त्याच्यासाठी त्यांनी एक एन आणि एम हे पार्टिकल हा ॲझ्युम करून घेतलेला आहे. आणि इथून इथपर्यंत त्याचा डिस्टन्स असणार आहे, इथपर्यंत त्याचं एक्स हे डिस्टन्स घेतलेलं आहे. म्हणजे काय, कन्सिडर पार्टिकल पी. म्हणजे हा पी एक पार्टिकल आहे. आणि फॉर परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन एम एन. म्हणजे काय, तो इथून एका स्ट्रेट लाईन मध्ये तो जातोय. तर फ्रॉम फिगर द सेंटर ओ जो काही आहे हा ओ बघा दिसतोय तुम्हाला डायग्राम मध्ये ऑफ द एम एन इज द मीन पोझिशन ऑफ द पार्टिकल. मीन पोझिशन म्हणजे काय, तो इथून निघणार आहे. म्हणजे त्याची सुरुवात जी काही असणार ती मीन पोझिशन ओ पॉइंट पासून असणार आहे. आता बघा, आपल्याला ॲम्प्लिट्यूड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. मग आता ॲम्प्लिट्यूडची जी काही डेफिनेशन आहे ती काय, तर ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड एज द ॲम्प्लिट्यूड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल आहे. बघा आता आपल्याला ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन याच्या आधी तुम्ही बघितली असेल, 11th स्टँडर्डलाही बघितली असेल. परंतु आता आपल्याला इथे जे काही बघायचं आहे म्हणजे त्या त्या चॅप्टर वाईज ज्या काही कन्सेप्ट आहे त्या बदलत जातात. हे तुम्हाला मी आधी पण एक्सप्लेन केलेलं होतं. तर मग आता इथे जे काही एखादा पार्टिकल किंवा एखादा ऑब्जेक्ट हा किती मॅक्झिमम म्हणजे किती जास्तीत जास्त त्याचा डिस्टन्स हे कव्हर करतोय, तर यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, एक प्रकारे ॲम्प्लिट्यूड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे काय, आपलं चॅप्टर आहे, मेन कन्सेप्ट तोच आहे, म्हणून रिलेटेड टू सिंपल हार्मोनिक मोशन. अशा पद्धतीने त्याची डेफिनेशन आली. त्यानंतर बघा आता पुढची जी काही डेफिनेशन असणार आहे पिरियड.
बघा आता इथे या डेफिनेशन मी तुम्हाला एक्सप्लेन आणि अंडरस्टँड करून देणार आहे. राईट डाऊन तुम्हाला नोट्स मी पाठवणारच आहे. तर period of simple harmonic motion, the time taken by the particle performing simple harmonic motion to complete one oscillation is called the period of simple harmonic motion. म्हणजे काय की एखादा पार्टिकल हा एक प्रकारे जर समजा एखादा पार्टिकल हा ह्या पोझिशन पासून निघाला तर परत तो रिटर्न बॅक ह्या पोझिशनला, म्हणजे काय याची आधी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं उदाहरणाद्वारे की एखादा पार्टिकल जर समजा सर्क्युलर मोशन मध्ये असो किंवा स्ट्रेट लाईन असो तर त्याचं कम्प्लीट रिव्होल्युशन म्हणजे ऑसिलेशन हे किती वेळेस होतंय तर याला तुम्ही काय म्हणणार, त्याचा पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. ओके. त्यानंतर बघा फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन की द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन पर युनिट टाइम इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे काय की एखादा बघा पार्टिकल हा परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन पर युनिट टाइम म्हणजे काय की तुम्हाला याच्या आधी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की स्टॉपवॉच आपण ठेवतोय आणि सिंपल पेंडुलम इथे लावलेला आहे आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय की वारंवारता की तो किती वेळेस एक प्रकारे ऑसिलेशन त्याचं होतंय म्हणजेच त्याला तुम्ही काय म्हणणार, एक प्रकारे फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. त्यानंतर बघा आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो काही टॉपिक असणार आहे तो बघायचा आहे, तो असणार आहे सिंपल पेंडुलम. बघा आता सिंपल व्हॉट इज मीन बाय सिंपल पेंडुलम. बघा आता मी एक डायग्राम तुम्हाला इथे काढून दाखवते आणि त्याच्यावरून आपण ती एक्सप्लेन करू. याला म्हणणार आहे रिजिड सपोर्ट. त्यानंतर इकडे असणार आहे याला म्हटलेलं आहे त्यांनी बॉम्ब म्हणजे स्पियर, लोखंडाचा गोळा. याच्या आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल हे दिलेलं होतं अशा पद्धतीचं. तर तुम्ही म्हणणार की हे 3 गोळे का नाही, तर तो ह्या डिस्टन्स म्हणजे तो इथून इथपर्यंत कव्हर करतोय, परत तो इकडे जातोय. म्हणजे काय की त्याला पुश केल्यानंतर तो इथून इथं म्हणजे काय त्याचं ऑसिलेशन हे घडतंय. ओके. मग आता ती इथं त्याची काय असणार आहे ही लेंथ. रफ डायग्राम आहे, तुम्हाला नोट्स या फोटो पाठवण्यात येतील. त्यानंतर इकडे हे ए पॉइंट आहे आणि इथून इथपर्यंत त्याचं डिस्टन्स असणार आहे आर. त्यानंतर याचं एक प्रकारे इथून एम जी कॉस थिटा म्हणजे इथे एक प्रकारे अँगल्स हे तयार झालेले आहेत. त्यानंतर इकडे तर इकडे देखील ते अँगल्स तयार झालेला हा एम जी साइन थिटा. त्यानंतर ह्या डायग्रामला नाव आहे सिंपल पेंडुलम फिगर. त्यानंतर बघा आता इथे अँगल तयार झालाय थिटा. ओके. अशा पद्धतीने त्यानंतर इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे एक्स आणि इकडे पण हा अँगल थिटा. अशा पद्धतीने ही पूर्ण डायग्राम कंप्लीट झाली. तर बघा आता an ideal simple pendulum is a heavy particle suspended by a massless inextensible flexible string from a rigid support. म्हणजे एक प्रकारे सिंपल पेंडुलम काय आहे तर सिंपल पेंडुलम म्हणजे मासलेस म्हणजे काय की एक प्रकारे त्या रिजिड सपोर्ट. रिजिड म्हणजे काय, आता एखादी भिंत आहे बरोबर आहे, त्या भिंतीला तुम्ही खिळा ठोकला आणि खिळा ठोकल्यानंतर त्याला स्ट्रिंग म्हणजे काय हा दोरा आहे, त्या दोऱ्याला लोखंडाचा गोळा बांधला आणि बांधल्यानंतर तो एक प्रकारे काय तयार झाला, सिंपल पेंडुलम तयार झाला. किंवा आता हे तर मी एक तुम्हाला डेलीचं एक्झाम्पल सांगितलं, परंतु आपल्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये आपण कशाला हे करू, जे काही स्टँड असेल बरोबर आहे वुडन स्टँड लाकडाचं त्याला आपण तो स्ट्रिंग दोरा बांधू. त्यानंतर त्याला तो जो काही लोखंडाचा गोळा असणार आहे तो तिथे बांधणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने सिंपल पेंडुलमचं एक छोटंसं असं प्रॅक्टिकल असतं, म्हणजे त्याला ॲक्टिव्हिटी पण आपण म्हणतो. तर इथे आपल्याला कन्सेप्ट काय की अशा पद्धतीने त्याला तुम्ही काय म्हणणार, सिंपल पेंडुलम म्हणणार. त्यानंतर बघा आता अ प्रॅक्टिकल simple pendulum is a small heavy dense sphere called a bob suspended by light and inextensible from a rigid support. जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं.
बघा आता रिस्टोरिंग फोर्स, तिथे जो काही फोर्स क्रिएट होतोय तो रिस्टोरिंग फोर्स हा क्रिएट होतोय आणि म्हणून एक प्रकारे बघा F इज इक्वल टू मायनस mg साइन थिटा इक्वेशन नंबर फर्स्ट आणि त्यानंतर थिटा इज अ व्हेरी स्मॉल. मग ज्यावेळेस जो अँगल आहे तो जर एखाद्या खूप लहान असेल तर त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे अप्रॉक्सिमेटली थिटा आणि देअरफॉर F इज अप्रॉक्सिमेटली मायनस mg थिटा. म्हणजेच काय की ज्यावेळेस स्मॉल अँगल हा तिथे क्रिएट होईल तर त्यावेळेस आपल्याला इक्वेशन मिळणार आहे थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल. बघा थिटा म्हणजे काय हा घेतला आणि हा एक्स कोणासमोरची बाजू छेद लगतची बाजू या पद्धतीने त्यांनी डायग्राम वरून घेतलेले फ्रॉम फिगर. त्यानंतर F इज इक्वल टू मायनस mg एक्स अपॉन एल इक्वेशन नंबर 2. म्हणजेच काय आता mg l r हे कसे आहेत कॉन्स्टंट आहेत आणि म्हणून F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस एक्स. त्यानंतर बघा द पिरियड टी ऑफ ऑसिलेशन ऑफ पेंडुलम फ्रॉम कॅन बी गिव्हन बाय, म्हणजे काय टी ची जी काही व्हॅल्यू आहे म्हणजे पिरियडची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 2 पाय अपॉन ओमेगा. म्हणजे तिथे अँग्युलर व्हेलॉसिटी ही तिथं तयार झालेली आहे. त्यानंतर बघा मग यावरून आपल्याला इक्वेशन नंबर जे काही 2 आहे बघा या इक्वेशन नंबर 2 चा आपल्याला पुढे जाऊन इथे उपयोग करायचा आहे. यूज इक्वेशन नंबर 2 F इज इक्वल टू मायनस mg एक्स अपॉन एल. बघा आता इथे काय केलेलं आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये तर इथे हा जो काही एक्स अपॉन एल आहे बरोबर आहे तर इथे mg एक्स अपॉन एल फक्त आपण लिहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जर विचार जर केला तर therefore ma इज इक्वल टू मायनस mg एक्स अपॉन एल. म्हणजेच काय आता बघा गेट काय होईल कॅन्सल. मग यावरून ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल मायनस जी एक्स अपॉन एल. मग आता यावरून हा जो एक्स आहे हा इकडे खाली डिवाइडला घेतला त्यांनी मायनस जी अपॉन एल. मग आता जी अपॉन एल हे काय मॅग्निट्यूडच्या स्वरूपात आहे. मग आता पुट द एक्सप्रेशन फॉर टी, म्हणजे काय आता टी च्या स्वरूपात आपल्याला हे जे काही इक्वेशन मिळालेले ते कशाच्या स्वरूपात घ्यायचे टीच्या स्वरूपात म्हणजे पिरियडच्या स्वरूपात आपल्याला घ्यायचे आणि म्हणून टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू. मग आता इक्वेशन नंबर 3 नंतर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन एन ऑफ सिंपल पेंडुलम. मग आता फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो 1/t. मग आपल्याला टी हा मिळाला आहे बरोबर आहे. ओके मग आता मी ही टी ची व्हॅल्यू कशात पुट करेन याच्यामध्ये आणि मग त्यावरून तुम्हाला इक्वेशन कसं मिळणार आहे बघा टी इज इक्वल टू हा 2 पाय ॲज इट इज. ओके हा काय आहे खाली रेसिप्रोकल आहे म्हणून हा 1/2 पाय होऊन जाईल आणि हा जो काही एल अपॉन जी आहे हा काय होईल वर जाईल म्हणजे जी अपॉन एल होऊन जाईल. जी अपॉन एल अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही सिंपल पेंडुलमचे इक्वेशन आहे ते मिळालेले आहे. अतिशय महत्त्वाचे 3 और 4 मार्क्स साठी हा जो काही कोड आहे हा तुम्हाला एक्झाम साठी विचारला जाऊ शकतो. मग आता यावरून ह्या इक्वेशन वरून आपल्याला सिंपल पेंडुलमचे जे काही लॉज आहेत ते मिळणार आहेत. बघा आता पहिला याचा लॉ आहे द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. म्हणजेच काय की सिंपल पेंडुलम हा कसा असणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे त्याच्या स्क्वेअर रूट. बघा इथे दिसते स्क्वेअर रूट. ओके म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ म्हणजे काय त्याच्या लेंथला तो असणार आहे. त्याच्यानंतर द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन मग याच्यामध्ये एक ॲक्सलरेशनचं पण इक्वेशन आलेलं होतं आणि म्हणून त्यावर त्यांनी असं म्हटलं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ते स्क्वेअर रूट हे कसे असणार आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे.
त्यानंतर बघा, द पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स मास. म्हणजे काय की जे काही सिम्पल पेंडुलम आहे हे त्याच्या मासवर डिपेंड नसणार आहे. नंतर द पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स अँप्लिट्यूड. म्हणजे त्याच्या अँप्लिट्यूडवर देखील ते डिपेंड ऑन नसणार आहे, हे लक्षात ठेवायचं. हे 4 असे लॉज आहेत सिम्पल पेंडुलमचे. म्हणजे त्याच्यावरून ते कन्क्लुजन म्हणजे काय की आपल्याला ह्या डेरिव्हेशनवरून किंवा जेव्हा आपण एक्सप्लेनेशन बघितलं त्याच्यावरून आपल्याला काय तात्पर्य निघालेलं आहे. कन्क्लुजन म्हणजे तात्पर्य. तर ते आपण 4 लॉजच्या स्वरूपात ते लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा आता सेकंड पेंडुलम. बघा आता सेकंड पेंडुलम काय आहे तर सेकंड पेंडुलमचा विचार केला, अ सिंपल पेंडुलम हुज पिरियड इज 2 सेकंड इज कॉल्ड अ सेकंड पेंडुलम. म्हणजेच बघा लक्षात घ्या की जे काही सिंपल पेंडुलम हा जर 2 सेकंदाचा जो काही कालावधी असेल तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, सेकंड पेंडुलम. मग त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन तेच बघायचं, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. आणि मग त्याच्यानंतर फॉर सेकंड पेंडुलम साठी म्हणजे मग टी ची व्हॅल्यू मी काय टाकणार आहे 2. आता आपण बघितलं ना 2 सेकंद. आणि म्हणून टी इज इक्वल टू 2 टाकणार आहे 2 पाय ॲज इट इज अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. आता एस फॉर इथे सेकंड साठी त्यांनी सेकंड पेंडुलम साठी एस हा वापरलेला आहे त्याची. त्यानंतर बघा एल एस इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम आहे आणि म्हणून टी इज इक्वल टू ट्वाइस एस. एस फॉर सेकंड. त्यानंतर एल एस मग आपल्याला कसा मिळणार आहे, जी अपॉन पाय स्क्वेअर हा इथे आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे जे काही रिलेशन आहे हे मिळालेलं हे आपल्याला जे प्रॉब्लेम असतील न्यूमेरिकल्स त्याच्यासाठी यूज करता येणार आहे फॉर्म्युले. वी कॅन फाइंड, आपल्याला काय फाइंड आउट करू शकतोय, जी काही लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम म्हणजे सेकंड पेंडुलमची जी काही लेंथ असणार आहे ती आपण ह्या इक्वेशनने फाइंड आउट करू शकतोय. मग आता तुम्हाला एक होमवर्क हा मी देणार आहे. बघा पेज नंबर 124 याच्यावर तुम्हाला डिस्टिंग्विश ऑलरेडी तिथं लिहून दिलेलं आहे आपल्या टेक्स्टबुक मध्ये. ओके, तर टेक्स्टबुक 124 आपलं फिजिक्सचं टेक्स्टबुक बघायचं आणि त्याच्यामध्ये तिथं जे काही डिस्टिंग्विश बिटवीन कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम लिहिलेले आहेत ते फक्त तुम्हाला टेक्स्टबुक मधून आपल्या फिजिक्सच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. नमस्कार.